नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी, झालं काय, 15 आणि 16 जुलैपासून खूप धो पाऊस पडत होता मुंबईमध्ये। अगदी आभाळाचा थेंब तुटला नाही एवढा म्हणजे पाऊस होता। पावसात काही ताकद नव्हती पण सारखं थेंब चालूच होता पावसाचा। दिवसभर पाऊस पडलेला। एक तिथून जे पाऊस चालू झालाय ना, आत्ता कुठंतरी आजच्या तारखेला जे आहे पाऊस थांबलेला आहे आणि त्याच्या अगोदर खूप पाऊस पडत होता। तर ते दिवस कसे होते माहिती आहे, ते दिवस ना खूपच भयानक होते माझ्यासाठी। माझ्या जीवनातला काळ म्हणतात ना ब्लॅक दिवस, तसे दिवस होते माझे ते। तर मंडळी बघू शकता, इथं मी हॉस्पिटलमध्ये आले। सकाळी माझं खूप छान आरोग्य होतं। मी सकाळी थोडे व्हिडिओसुद्धा शूट केले होते, मी तुम्हाला ते व्हिडिओ पण दाखवले आहे आणि तुम्ही बघू शकता मी खूप छान आरोग्य होतं माझं। सकाळी मी व्हिडिओ शूट केले होते, खूप छान ताव येऊ काहीच नव्हता, कुठं काही दुखत होतं काहीच नाही मला, बिलकुल माझं आरोग्य एकदम छान होता। आणि अचानकमध्ये मला जे काही घडलेलं आहे माझ्यासोबत, जे झालेलं आहे ना, मला कधी काहीच झालेलं नाही आणि हे पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये असं झालेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता मंडळी, मी हॉस्पिटलमध्ये बसलेली आहे। म्हणतात ना कोण की कोरोनाची सुई घेतल्यापासून असं होत आहे, तर मीही कोरोनाचे डोस घेतलेले आहे आणि ते खूप डोस घेतल्यावर मला खूप अंगावर काढलेलं आहे, खूप माझे आतमधले हाड दुखत होते इतकं, म्हणजे ते कोरोनाची सुई काय बाई, ते घेतलं तर फसले असं झाले मला। आणि सगळे घेत होते म्हणून मीही घेतले, माझ्या मनात बिलकुल घ्यायचं नव्हतं। तेव्हापासूनच मला खूपच कमजोरी आलेली आहे। आणि त्यातच आपलं जे माणूस असतं ना, आपलं माणूस जेव्हा धोका देतो ना आपल्याला, तेव्हा आपण कुठं ना कुठं हिंमत हारतो, तर आपलं जीवन जे आहे पूर्ण नष्ट होऊन जातो आणि काही राहतच नाही। त्याच पद्धतीचं मी जीवन जे आहे मागचं सगळं काही विसरून जे आहे नव्यानं सुरुवात करत होते। माझ्या मुलांसाठी मी काहीतरी करावं म्हणून मी हिंमत करून, आता मुलं मोठे झाल्यात तर मुलांचं काही जास्ती काम नसतं, त्यासाठी मी काय केले, जास्ती मशीनवर न बसता आपण बाहेर थोडं काम करूया म्हणून मी बाहेर, आता जस्ट थोडे दिवसापासूनच मी बाहेर पडले होते। तर त्याच्यामध्ये मला हे असं काहीतरी होईल हे मला वाटलंच नव्हतं माझ्या भविष्यामध्ये, आणि हे अचानकमध्ये मला खूप भयंकर घडलेलं आहे। आणि व्हिडिओ मी खूप मोठा न करता शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकत आहे, कारण स्टोरेज खूप झालेलं आहे। तर नक्की पुढचा व्हिडिओ होईल बघा। आत्ताच्या काळात आहे ना, कधीही केव्हाही काहीही होऊ शकतो, बिमाऱ्या येत आहेत या काळामध्ये, या जगामध्ये जसं माणसं बदलत आहेत ना, तसं बिमाऱ्या पण येत आहेत वेगवेगळ्या प्रकाराचे, आणि माणसाचा काहीच भरोसा राहिला नाही। तर बघू शकता मंडळी, मी आता हॉस्पिटलमध्ये आहे। आत्ताच काय, मी भविष्यात पुढे ठीक होणार नाही। मी तुम्हाला सकाळचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेले आहे, खूप ठणठणीत आणि मस्त होते मी, आणि खूप दणक्यात कामालाही गेले होते, पण मला असं काही घडेल मला वाटलंच नव्हतं। पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा। म्हणतात ना, लाखो रुपये नसावे आपल्याकडे पण मिरचू भाकर असावा। इथं जे आहे तुम्हाला मी खूप छान बोलत आहे आणि मला काय झालं असं वाटत असेल तुम्हाला, पण मला भरपूर काही झालेलं आहे, मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करते। आले होते, मला माहिती आहे इथं प्राईस